नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. थंडीमध्ये आवळा अगदी सहज उपलब्ध होत असतो, पण त्याचा नेमका आपण उपयोग कसा करून घ्यायचा, कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला आवळा फायदेशीर ठरू शकतो, हेअर केअरमध्ये, स्किन केअरमध्ये आवळ्याचे आपल्या शरीराला कुठले कुठले फायदे होतात, वेट लॉसमध्ये त्याचा काय रोल आहे, वेट लॉसमध्ये आपल्याला त्याचा वापर करून घेता येतो का, आणि करून घेता येत असेल तर कुठल्या प्रकारे आपण त्याचा वापर करून घ्यायचा आहे, आवळा दररोज आपण किती प्रमाणात घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, कुठल्या वेळी घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आवळा घेत असताना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कुठले कुठले प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी समजून घेऊया आवळ्यामध्ये नेमक्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळा हा विटॅमिन्स आणि मिनरल्सचा एक रिच सोर्स आहे. विटॅमिन सीचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. त्यामध्ये विटॅमिन B5 आहे, B6 आहे, कॉपरचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे, झिंकचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत, पॉलिफेनॉल्स, अल्केनॉइड, फ्लेवेनॉइड्स यासारखे घटक त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर सॉल्युबल डायटरी फायबर्ससुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आहेत. आता आपण पाहूयात आवळ्याचे आपल्या शरीराला होणारे इतर फायदे कुठले कुठले आहेत. नंबर 1, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळ्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारक क्षमता चांगली राहण्यासाठी मदत होते. बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की आम्हाला इझिली कुठलं ना कुठलं इन्फेक्शन होतं. नाजूक प्रकृतीचे लोक जे असतात किंवा सतत आजारी पडणारे लोक जे असतात त्यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमतेची कमतरता असणं किंवा प्रतिकारक क्षमता त्यांची तेवढी स्ट्रॉंग नसल्यामुळं या गोष्टी त्यांच्यासोबत होत असतात. त्यामुळं आपल्या शरीराची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणजे प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आवळ्याचा आपल्याला खूप छान वापर करून घेता येतो. नंबर 2, दुसरा महत्त्वाचा त्याचा फायदा म्हणजे आपल्या शरीराचं वाढणारं वय रोखण्याचं काम आवळा करत असतो. हळूहळू वाढत्या वयासोबत आपल्या शरीरामध्ये एजिंगची प्रोसेस सुरू होत असते. फ्री रॅडिकल्समुळं आपल्या शरीराचं सेल डॅमेज होत असतं, आपल्या शरीराची झीज होत असते, आपलं शरीर एजिंगकडे जात असतं. आपल्या शरीराची ही झीज रोखण्यासाठी फ्री रॅडिकल्सना कमी करण्याचं काम आवळा करत असतो. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करत असाल तर तुमच्या बाबतीत एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनचा धोका हा कमी संभवतो. नंबर 3, तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आवळ्यामध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या शरीरातल्या चरबीचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असतात. फॅट बर्निंग प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपल्या शरीरामधलं प्रोटीन सिंथसिस इम्प्रूव्ह करण्याचं कामसुद्धा आवळा करत असतो. फॅट डिपॉझिट्स कमी करणं, आपल्या शरीराची चयापचयाची गती वाढवणं म्हणजेच मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणं आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करणं यामध्ये सुद्धा आवळ्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी आहे, फायबर्स चांगल्या प्रमाणात आहेत जे की आपल्याला खूप वेळ फुलर राहण्यासाठी मदत करतात, आपलं पोट भरलेलं राहण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यामध्ये डिटॉक्सिफाईंग प्रॉपर्टीज आहेत म्हणजे आपल्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन, विषारी पदार्थ आपल्या शरीरातले बाहेर टाकण्यासाठी मदत करणारे घटक त्याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टी वेट लॉसच्या दृष्टीने, वजन कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्या लोकांचं मेटाबॉलिझम स्लो आहे म्हणजेच अगदी कितीही कमी खाल्लं तरीसुद्धा आमचं वजन वाढतंच, अशा प्रकारातले जे लोक आहेत अशा लोकांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करायला हवा. नंबर 4, चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे आवळा हा पचनाला मदत करणारा आहे. पचनाच्या काही ना काही तक्रारी जर तुम्हाला असतील, जसं की अजीर्ण होणं, अपचन होणं, पोटात गॅसेस होणं किंवा पोट फुगणं यासारख्या तक्रारी जर तुम्हाला असतील तरीही तुम्हाला तुमच्या आहारामध्ये आवळ्याचा वापर हा आवर्जून करायला हवा. कारण आवळ्यामुळे आपल्या आतड्याच्या ज्या मूवमेंट्स आहेत, इंटेस्टिनल मूवमेंट्स ज्या आहेत त्या रेग्युलेट होण्यासाठी सुद्धा मदत मिळत असते. नंबर 5, पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे केसांच्या आरोग्यामध्ये आवळ्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. बऱ्याच वेगवेगळ्या हेअर प्रोडक्ट्समध्ये, हेअर केअर रूटीनमध्ये आवळ्याचा वापर केला जातो. बऱ्याच शॅम्पूजमध्ये, कंडिशनर्समध्ये, हेअर ऑइल्समध्ये, वेगवेगळ्या हेअर प्रोडक्ट्समध्ये आवळ्याचा समावेश हा
नक्कीच केला जातो. आवळा हा एक उत्तम हेअर रिजनरेटर आहे. हेअर फॉलिकल्सची ग्रोथ स्टिम्युलेट करण्यासाठी, केसांची मुळं घट्ट करण्यासाठी, केसांना ताकद मिळवून देण्यासाठी, केसांची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी, हेअर रूट स्ट्रॉंग होण्यासाठी आणि त्याचबरोबर स्काल्पमध्ये म्हणजे केसांच्या खालची जी त्वचा आहे त्यामधलं रक्ताभिसरण सुधरून घेण्यासाठी, रक्ताभिसरण इम्प्रूव्ह होण्यासाठी सुद्धा आवळ्याची खूप छान मदत होत असते. आजकाल प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर म्हणजेच वयाआधीच केस पिकणं, केस पांढरे होणं ही समस्या आपल्याला खूप कॉमनली दिसते. यामध्ये सुद्धा आवळा खूप फायदेशीर आहे. केसांमध्ये नैसर्गिक चमक येण्यासाठी, केसांचा पोत सुधारण्यासाठी, केसांमध्ये बऱ्याच वेळेला जे स्प्लिट एंड्स दिसतात ते कमी करण्यासाठी सुद्धा आवळ्याचा खूप छान फायदा आपल्याला होतो. हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात असतील, तीव्र स्वरूपात असतील, तर अशा वेळेला पोटातून घेण्यासोबतच एक्सटर्नल ॲप्लिकेशन्ससाठी सुद्धा म्हणजेच बाह्य लेपनासाठी सुद्धा आवळ्याचा वापर केला जाऊ शकतो. स्किन केअरमध्ये सुद्धा आपल्याला त्याचे खूप छान इफेक्ट दिसून येतात. याचं कारण म्हणजे त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि डिटॉक्सिफाईंग जे एजंट्स आहेत ते. तुमच्या आहारामध्ये जर नियमितपणे तुम्ही आवळ्याचा समावेश करत असाल तर त्यामुळं तुमच्या शरीराचं नॅचरल डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी मदत होत असते आणि ही गोष्टसुद्धा तुमच्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते. आता आपण पाहूयात आवळा आपण किती घेतला पाहिजे, त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये किती असलं पाहिजे. साधारणपणे 75 ते 90 ग्रॅम इतका आवळा आपण आपल्या आहारामध्ये नियमितपणे ठेवू शकतो. म्हणजे दररोज एक आवळा किंवा जास्तीत जास्त 2 आवळे जरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतलेत तरी सुद्धा ते पुरेसे होतील. आता आपण पाहूया आवळा आपण कशा प्रकारे घेतला पाहिजे. आवळ्याचा रस, आवळ्याची कँडी, चूर्ण, मोरावळा अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये बाजारामध्ये आवळा उपलब्ध असतो. पण तरीसुद्धा नैसर्गिक स्वरूपात मिळणारा फ्रेश असणारा आवळा जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकाल तर त्याचे फायदे तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्याची शक्यता असते. आपण पाहूयात आवळा आपण कधी आणि कसा घेतला पाहिजे. जर तुम्ही आवळ्याची पावडर यूज करत असाल तर सकाळी उपाशीपोटी म्हणजे एम्प्टी स्टमक तुम्ही 1 चमचा होईल इतकी आवळ्याची पावडर 1 ग्लास होईल इतक्या कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. जर तुम्हाला यामध्ये मध ॲड करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला तो करता येईल. जर तुम्ही आवळ्याचा रस घेत असाल तर 15 ते 20 ml होईल इतका आवळ्याचा रस 1 ग्लास कोमट पाण्यासोबत उपाशीपोटी तुम्ही घ्यायला हवा. बऱ्याच वेळेला सन ड्राईड म्हणजेच उन्हामध्ये वाळवून सुद्धा तो आपल्याला वर्षभर स्टोअर करता येतो. बऱ्याच वेळेला त्याची पावडर करून सुद्धा तो स्टोअर केला जातो. च्यवनप्राश सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचं लोणचं सुद्धा भरपूर लोक आपल्या आहारामध्ये घेत असतात. पण अशा वेळेला त्याचे मॅक्झिमम बेनिफिट्स मिळवण्यासाठी त्यामध्ये तेलाचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे किंवा तेल वापरणं अवॉइड करायला हवं. आता आपण पाहूयात आवळा घेत असताना कुठल्या गोष्टीची प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला हवेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति प्रमाणात त्याचा वापर आपण टाळायला हवा. कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळेला आपण अति प्रमाणात घेतो, अति प्रमाणात करतो त्यावेळेला उपायापेक्षा अपाय जास्त होण्याची शक्यता असते आणि आवळ्याच्या बाबतीत ती गोष्ट अगदी 100% खरी आहे. कारण ज्या वेळेला आवळा हा खूप जास्त प्रमाणात एका वेळेला घेतला जातो त्यावेळेला डिहायड्रेशनचे सिम्पटम्स आपल्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय व्हायला लागते, ड्राय दिसायला लागते. आवळ्यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टीज असतात त्यामुळं डिहायड्रेशनची जी लक्षणं आहेत ती आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळं एरवीसुद्धा आवळा आपण एकाच वेळेला खूप जास्त प्रमाणात घेणं टाळलंच पाहिजे. पण स्पेशली जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा ब्रेस्ट फीडिंग करत असाल म्हणजे तुमचं बाळ छोटं असेल आणि तुम्ही त्याला दूध पाजत असाल तर अशा वेळेला आवळा एका वेळेला खूप जास्त प्रमाणात घेणं आवर्जून टाळायला हवं. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, स्पेशली जर तुम्हाला लो बीपीचा त्रास असेल तर अशा वेळेला सुद्धा आवळ्याचा वापर तुम्ही जपून करायला हवा. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही डायबेटिक असाल, तुम्हाला जर मधुमेह असेल आणि तुमचे ब्लड शुगर्स खूप जास्त प्रमाणात खालीवर होत असतील तर अशा वेळेला सुद्धा आवळ्याचा वापर करणं तुम्हाला टाळायला हवं. नंबर 4 चौथी महत्त्वाची काळजी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सर्जरीज होण्याआधी काही दिवस आणि झाल्यानंतर काही दिवस आवळ्याचा आहारामध्ये समावेश असता कामा नये. कारण त्यामुळे
सर्जरी दरम्यान होणारे ब्लिडिंग जे असतात, रक्तस्राव जे असतात, त्याचे चान्सेस वाढत असतात. नंबर 5, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, अशा लोकांनी सुद्धा आपल्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश हा जपून करायला हवा. कारण आवळा हा ॲस्कॉर्बिक ॲसिडचा रिच सोर्स आहे, नैसर्गिकरित्या आम्लीय आहे. त्यामुळं आधीच असणारा तुमचा पित्ताचा त्रास, जळजळ, मळमळ, उलटी, ॲसिडिटी किंवा पित्तामुळं होणारी डोकेदुखी, हे जे त्रास आहेत हे वाढण्याची दाट शक्यता असते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.